हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? घरात कोणतीच भाजी नाही, मग कोणती करायची बरं? त्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 4 चमचे. आता त्यामध्ये तिखट घालायचं आहे. इथं मी 2 चमचे तिखट घालून घेतलं आहे. तुम्ही कमी जास्त घालू शकता. हळद घातलेली आहे पाव चमचा. आमचूर पावडर आहे इथं, ते घातलेलं आहे. छोटा चमचा घातलेली आहे. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच कालवून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला भरून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. असे बारीक कांदे घेतलेले आहेत, त्याला मधून दोन्ही साईडनी कट मारून घेतलेले आहेत. आता आपला मसाला पण तयार आहे, कांद्यामध्ये भरून घ्यायचा आहे. भरून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता 2-3 चमचे तेल घातलं आहे. जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी तडकल्यावर कढीपत्ता घालायचा आहे. लसूण आहे 1 चमचा, तो पण घालून लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदे घालून घ्यायचे आहेत भरलेले. असे उभेच ठेवत जायचे आहेत कांदे. मस्त लागते ही भाजी, नक्की ट्राय करून बघा. जर कोणतीच भाजी घरात नसली तर बेस्ट ऑप्शन आहे. आता तेलात वाफवण्यासाठी 2 मिनटं झाकून ठेवायचे प्लेटवर. 2 मिनिट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. कांदे पण चांगले वाफलेले आहेत. मगाशी आपण कांद्यात भरलेला मसाला होता ना, जो उरलेला होता, तो पण यात घालून घ्यायचा आहे. थोडं पाणी घालून मसाला पण यात घालून घेतलेला आहे. आता गूळ घालायचा आहे. आमचूर पावडर घातली ना आपण, मग आंबटपणा येतो म्हणून गूळ घातलेला आहे थोडा. वर प्लेटवर पाणी ठेवून झाकून ठेवलेलं आहे. रस आपल्याला कमी किंवा जास्त प्रमाणात लागतो, तेवढ्या प्रमाणात पाणी थोडं कमी जास्त घालून घ्यायचं आहे. मस्त भाजी तयार होते. रस्सा पण इथं मी थोडा केलेला आहे. आता परत याला वाफण्यासाठी जास्त वेळ पण लागतच नाही, लगेचच भाजी शिजलेली आहे. जर वेळ नसेल, जास्त उठायला उशीर झाला असेल किंवा डबा करायला लवकर गडबड असेल तर नक्की भाजी करून बघा, मस्त लागते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीचं. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.